परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये झाला आणि यामुळे सर्दी असेल, खोकला असेल यांसारखे जे आजार आहेत ते वाढीस लागलेले आहेत. नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी आणि या संदर्भात कशाप्रकारे दक्षता घ्यावी? सध्या वातावरणामध्ये भरपूर बदल आहेत. मध्येच थंड, मध्येच पाऊस, मध्येच ऊन असं सगळं चालू आहे. सर्दी, खोकला आणि थोडासा ताप असे रुग्णांमध्ये वाढ पण झालेली आहे अशा प्रमाणामध्ये. घाबरून जाण्यासारखं असं काही कारण नाहीये. पण ज्या लोकांना काही अस्थमाचा आजार आहे, सीओपीडी आहे किंवा ज्यांना ॲलर्जीचे त्रास आहेत, अशांनी जरा स्पेशल प्रिकॉशन घेण्याची गरज आहे. आणि स्पेशल प्रिकॉशन म्हणजे काय आहे, की बाबा आपण जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस तोंडावरती रुमाल असणे किंवा मास्क वापरणे, गरम पाण्याचा वाफारा दिवसातून एकदा घेणे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आजार झाला आपल्याला किंवा कोणत्याही प्रकारची ही लक्षणं दिसून आली, सर्दी, खोकला, तापासारखी सुका खोकला आहे, जो काही लवकर बाहेर पडत नाहीये, तर मात्र त्यांनी योग्य त्या डॉक्टरांची योग्य त्या वेळेस कन्सल्टेशन करणं खूप गरजेचं आहे. बाकी घाबरून न जाता डेंग्यू, मलेरिया किंवा अशा कुठल्याही चिकनगुन्या अशा रुग्णांमध्ये कुठेही वाढ झाल्याचं दिसून येत नाहीये. पण सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय म्हणता येणार नाहीये, पण माईल्ड प्रमाणामध्ये वाढ आहे आणि हे वातावरणातील बदलामुळे झालेलं आहे. थोडक्यात जी आपण काळजी घेतो घरगुती उपायांवरती आणि ती घेऊन सुद्धा जर तुमचा लक्षणं जर कंट्रोलमध्ये येत नसतील, तर मात्र जवळच्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांशी संपर्क साधा किंवा आमचं जे कळवा मेडिकल हॉस्पिटल आहे, तिकडे सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.